नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। तब्बल 37 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय। संभाजीनगरहून नाशिककडे येणाऱ्या खासगी गाडीत गांजा होता। सिने स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी गाडी पकडली। गाडी कोणाची होती आणि गांजा कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता याबाबत पोलीस चौकशी करतायत। धुळे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी 171 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। भाजपाने निवडणुकीवेळी दिलेला शब्द हा पूर्ण केला असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं। नवी मुंबईतील एपीएमसी बाजार भाज्यांचे दर वधारले असून 8 दिवसांपूर्वी 5 ते 10 रुपये जुडीने विकली जाणारी मेथी कोथिंबीर आता 20 ते 30 रुपयांपर्यंत विकली जाते। दुसरीकडे फ्लावर, कोबी, मटारच्या दरात देखील 5 ते 10 रुपयांची वाढ झाली। अवकाळी पाऊस आणि आता पाण्याची असलेली कमतरता यामुळे भाज्यांची आवक घटली असून अशीच परिस्थिती राहिल्यास भाज्यांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मराठा जागृती मंच पानिपत तर्फे गेली 21 वर्ष हरियाणा येथे मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो। 14 जानेवारीला पानिपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। कोल्हापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। अभिनेते आणि तामिळनाडूमधील मोठे राजकीय व्यक्तिमत्व कॅप्टन विजयकांत यांचं निधन झालं। चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। डीएमडीकेचे संस्थापक कॅप्टन विजयकांत यांच्या निधनानंतर सिनेविश्व आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातोय। तेल टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तेल वाहून नेणारी गाडी उलटल्याने अपघात झाला। टँकर चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी दिनांक 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येते। ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात येणार आहे। स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। त्यानुसार महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे। बीडचा माजलगाव तालुक्यातील मंगरुळ येथे श्री तुळजाभवानी यात्रा निमित्ताने जंगी कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या दरम्यान कुस्ती लावण्यावरून 2 गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळते आहे। पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या वस्तीत बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोठ्या गजबजलेल्या ठिकाणी बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या या ठिकाणी आला असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्या बिबट्याला पकडण्यात यश आलंय। सातारा शहरातील कमानी हौद या परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली। या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या फायरिंगमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालं नसल्याची प्राथमिक माहिती मिळते। अधिक तपास सातारा शहर पोलीस करतायत। श्री दत्त जयंतीच्या औचित्य साधत ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील साईभक्त शंभूनाथ सवाई यांनी 82.870 ग्रॅम वजनाचे 4,77,083 रुपये किमतीचं सोन्याचे फूल साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिले। सदरची देणगी शिर्डी साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळ यांनी स्वीकारली आहे। देशभरात कोविड बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली। कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या JN1 मुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रात आज 87 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। JN1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद 10 वर गेलेली आहे। त्याचबरोबर राज्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। मुंबई महापालिका विभागात सर्वाधिक म्हणजेच 19 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। कोरोना संसर्गामुळे राज्यात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली। त्यातील एक रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील तर दुसरा सांगलीतील आहे। पुणे पालिका आणि आरोग्य विभाग सतर्क झालाय।
एकीकडे राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली. सरकार या कोरोनाला थोपवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 100 बेडच्या रुग्णालयात दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नवी मुंबई सायबर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला राजस्थानवरून अटक केली. आरोपीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधत व्हिडिओ कॉलवर संवाद साधत नग्न होण्यास प्रवृत्त केले. याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने विविध बँक खात्यात तब्बल 43,22,900 रुपये स्वीकारले. मात्र आरोपीने वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केल्याने अखेर पीडित ज्येष्ठ नागरिकाने नवी मुंबई सायबर पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ तपास करत राजस्थानमधील डिग जिल्ह्यातील पालदी गावात राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सातारा शहर परिसरामध्ये रविवार पेठ येथील लोणार गल्लीमध्ये रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याचा फायदा घेऊन अज्ञातांनी घोडसाळपणे महिलेच्या पुतळ्याला साडी नेसून सार्वजनिक स्वच्छता गृहामध्ये ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ही बातमी वाऱ्यासारखी सातारा शहर परिसरात पसरली होती. या बातमीची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली होती आणि या अनुषंगाने या घटनेचा गांभीर्याने तपास करत सातारा शहर पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेत युवकास ताब्यात घेतलाय. 1 जानेवारीपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून काही युनिफाईड इंटरफेस पेमेंट म्हणजेच यूपीआय अकाउंट बंद करण्यात येणार आहे. जर एखाद्या यूपीआय आयडी वरून तुम्ही एका वर्षात एकदाही ऑनलाईन पेमेंट केलं नाही तर तुमचा आयडी ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे बंद असलेला यूपीआय आयडी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी ऍक्टिव्ह करावा लागणार आहे. हिंगोलीच्या चौंडी बहिरोबा येथील भैरवनाथ यात्रा ही कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे आणि या यात्रेनिमित्त कुस्त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवत कुस्त्यांची दंगल घेतली जाते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे कुस्त्या खेळल्या जातात. याच कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांनीही उपस्थिती दर्शवली आहे. जे रुग्णालय मुंबईतील सर्व निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले. तब्बल 900 डॉक्टर आजपासून संपावर आहेत. विभाग प्रमुख डॉक्टर कुराई यांच्या विरोधात संप पुकारण्यात आलेला आहे. अतिदक्षता विभाग वगळता बाकी सर्व डॉक्टर संपावर आहेत. जे रुग्णालयातील यंत्रणेवर ताण येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून अखेर 17 वर्षीय पीडितेने बिडकीन पोलीस ठाण्यात धाव घेतलेली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीसोबत शेख याचे विवाहाचे हे प्रकरण समोर आले आहे. बुलढाण्यात अंगणवाडी सेविका वेतनवाढ ग्रॅच्युइटीसाठी आपल्या हक्कासाठीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. रुबेल समितीच्या अहवालाची होळी करत अंगणवाडी सेविकांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणारी विकसित भारत संकल्प यात्रा नवी मुंबईत आली आहे. दिघा तलावापासून यात्रेची सुरुवात झाली असून मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला. 18 जानेवारीपर्यंत संपूर्ण नवी मुंबईत विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबवण्यात येणार असून योजनांचा प्रचार प्रसार करून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसेच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झालेत. वाहतूक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत. डीप क्लिनिंग स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र याच प्रभागातील मिळावा सहार गावात नियमित साफसफाई नाही होत आहे. तर संबंधित प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका येथे स्वयंसेवी संस्था करत आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सहार गावातील स्थानिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन एकदिवसीय सफाई मोहीम हाती घेतली आहे. सर्वाधिक खर्च प्रवासात होतो. पर्यटक देशी असो वा विदेशी सर्वच पर्यटकांकडून
प्रवास खर्च बचतीसाठी काटकसरीचे प्रयत्न केले जातात। मुंबई लोकलमधील पर्यटन तिकिटामध्ये सर्वाधिक मागणी ही द्वितीय श्रेणीची आहे। गेल्या 8 महिन्यात 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटक तिकिटांची विक्री झाली आहे। यात 2 लाखांपेक्षा जास्त तिकीट केवळ द्वितीय श्रेणीची आहेत। मांजाने गळा चिरल्याने कॉन्स्टेबल समीर जाधव यांच्या मृत्यूनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। मुंबई पोलिसांनी गल्लीबोळा पिंजून काढत मांजा विक्रेत्यांची झाडाझडती सुरू केलेली आहे। पोलिसांनी सहार, बांगुरनगर, दिंडोशी, मालवणीमध्ये कारवाई करत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून प्रतिबंधित मांजा हस्तगत केला आहे। ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे। कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर 22 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं। त्यांच्या मुलाने पीटीआयशी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे। मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या सिनेमात सुनील दत्त यांच्या बिरजू हे त्यांचं बिरजू हे पात्र विशेष गाजलं। या सिनेमात युवा बिरजू साजिद यांनी साकारला होता। गोंदिया जिल्ह्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आश्रमशाळांचे क्रीडा आणि सांस्कृतिक संमेलन तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे मोठ्या थाटामाटामध्ये पार पडले। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे आपण सुद्धा क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे नसल्याचं दाखवलेलं आहे। यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे। देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येतो। पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळते, तर दुपारी उन्हाची झळ बसते। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण भारतात पावसाची रिमझिम पाहायला मिळत असताना काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी झाली। महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबर अखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये थंडीमध्ये सध्या वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं। ग्रामीण भागामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आसरा घेत असताना दिसून येत आहे, तर जिल्ह्यात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिसून येते। त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या ही नगण्य प्रमाणात दिसून आली आहे। सातारा पाटणमध्ये अयोध्या अक्षदा कलशांची शिवस्मारक ते राम मंदिर मिरवणूक काढण्यात येते, तर या अक्षदा पाटण तालुक्यातील घराघरात पोहोचल्या जाणार आहेत। येवल्यात नवविवाहितांनी सामाजिक वारसा जपला आहे। विवाह सोहळ्यात अंध अपंगांना सायकली तसेच अंधकाठी आणि दिव्यांग काठीचा वाटप करण्यात आलेला आहे। राष्ट्रपुरुषाचे प्रतिमा पूजन केल्यानंतर ते नववधू बोहल्यावर चढलेत आणि या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा होत असून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। पुण्यातील वडगाव शेरीत कोयता आणि तलवारीने 2 टोळीत मारामारी झाली। घटनेचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला असून घटनास्थळी महिला पोलीस असल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलंय। अमरावतीत नांदुरा गावाजवळ भीषण अपघात झालाय। लग्न समारंभात जाणारा रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकची धडक झाली आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाली आहेत। ऊसतोडणीसाठी प्रति टन किमान 500 रुपये मिळावे या मागणीसाठी राज्यभरात ऊसतोड कामगार उपोषणाचे अस्त्र उपासणार असून 5 जानेवारीनंतर सर्व कारखाने बंद पाडणार असल्याचा इशारा ऊसतोड कामगारांनी दिला आहे।